नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शेती चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती देणारा नाही तर तुमच्या हक्काच्या मदतीचा एक मार्ग आहे आणि अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बद्दल ऐकलं असेल, पण आता बँकेकडून पात्र शेतकऱ्यांना थेट मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। अनेकांना हा मेसेज आलाय, पण पुढे नक्की काय करायचंय, बँकेत जाऊन नेमकं काय बोलायचं किंवा काय सांगायचं आणि फार्मर आयडी म्हणजे नेमकं काय मॅटर आहे फार्मर आयडीचं, या सर्वांची उत्तरं आज आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती आपली खूप मोठी नुकसान त्या ठिकाणी करू शकतं। आणि आपण चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घ्या की बँकेकडून आलेला हा मेसेज म्हणजे ग्रीन सिग्नल आहे। शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीची प्रक्रिया आता गतिमान झालेली आहे। जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती बँकेचा मेसेज आला असेल तर याचा अर्थ तुमच्या कर्ज खात्याची पडताळणी झालेली आहे। हा मेसेज म्हणजे तुमच्या कर्ज खात्याचा प्रकार, किंवा या मेसेजमध्ये तुमच्या कर्ज खात्याचा प्रकार म्हणजे तुम्ही नियमित कर्जदार आहात की थकीत आहात हे स्पष्ट केलेलं आहे। बऱ्याचदा शेतकरी गोंधळतात की मेसेज आला म्हणजे कर्जमाफी झाली का? तर नाही, असं नाहीये। मेसेज हा केवळ सुरुवात आहे। तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन तुमचे कागदपत्रे पडताळणी ही पुढे महत्त्वाची पायरी आहे। आता प्रश्न येतो की बँकेत गेल्यानंतर नेमकं काय आपल्याला करायचंय? तर एक छोटीशी चेकलिस्ट सोबत ठेवा। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सोबत काय ठेवायचंय तर सगळ्यात अगोदर आधार कार्डच्या 2 झेरॉक्स ठेवायच्यात, पासबुक ठेवायचंय, पासबुकची झेरॉक्स ठेवायची। तुमच्याकडे आलेला तो मेसेज जो मोबाईलमध्ये आला आहे, बँकेत गेल्यावर काउंटरवर जाऊन सांगा की मला अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा मेसेज आलेला आहे। हा मेसेज किंवा मला या संदर्भात माहिती हवी आहे, तिथं अधिकारी तुम्हाला फार्मर आयडी अपडेट करण्यास सांगतील। आता अनेक पीक कर्जाच्या थकबाकीत असणाऱ्या किंवा थकबाकीत माहिती देण्यासाठी OTS वन टाइम सेटलमेंटचा पर्याय त्या ठिकाणी दिला जातो। जर तुमचं खातं NPA झालेलं असेल तर OTS हा तुमच्यासाठी एक अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो। हे सर्व निर्णय घेताना बँकेच्या अधिकृत कर्मचाऱ्यांशीच बोला, इतर कोणाशीही फंद्यात पडू नका किंवा कोणाचाही सल्ला त्या ठिकाणी घेऊ नका। एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, कोणालाही तुमचे OTP कधीही शेअर करू नका। कर्जमाफीच्या नावाखाली कोणी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर सतर्क राहा। बँक तुम्हाला फोनवर कोणतेही बँक डिटेल्स किंवा OTP कधीही विचारत नाही। यामुळे बँकेत प्रत्यक्ष जाऊनच जी काही आहे तर ती कारवाई आपल्याला करायची। तसेच जर तुमचे कर्ज 2 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला या योजनेचा कोणत्या प्रवर्गात बसता हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। यामुळे तुम्हाला जो काही आहे भविष्यातील लाभाचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होतो। मित्रांनो, ही माहिती अत्यंत मोलाची आहे। तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर असेल किंवा इतर शेतकरी बांधव असेल किंवा आपले नातेवाईक असतील, या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणाची फसवणूक त्या ठिकाणी होणार नाही आणि वेळेत कर्जमाफीचा लाभ त्यांना घेता येईल। तुम्हाला काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आम्ही प्रत्येक कमेंट वाचून उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू। शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच अचूक माहितीसाठी शेती एक शेती चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि लवकर माहिती मिळण्यासाठी सबस्क्राईब बटन शेजारील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसहित, नवीन अपडेटसहित। तोपर्यंत नमस्कार मित्रांनो।